नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे तुम्ही सगळ्याजणी? आशा करते मस्त असाल. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे सोमवार. तर सोमवारच्या दिवशी बघा सकाळ सकाळी आता भाजी निवडायची वेळ आली, कारण आज ह्यांचा डबा नव्हता, तर दवाखान्यात डबा द्यायचा होता. तर माझ्या घरातील एक सदस्य जे ॲडमिट आहेत, तर माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती ॲडमिट आहे, तर त्यांच्यासाठी मला डबा न्यायचा होता. तर हिने सोमवारची सुट्टी घेतलेली होती आणि आदल्याच दिवशी मी रविवारी बाजार घेऊन आलेलो होतं. तर तो ब्लॉग टाकायचाच आहे अजून तुम्हाला. तर म्हटलं चला, आता हे जास्त असलं किचकट काम मी आणत बसत नाही, पण डबा द्यायचा आहे तर त्याच्यासाठी कडधान्याचं डबा द्यायला नको वाटते, त्यासाठी मी भाज्या घेऊन आलेलो होतं. त्यात निवडून ठेवायच्या म्हटलं सकाळ सकाळी. आणि आज डबा द्यायचा होता, तर म्हटलं चला पहिला आता हे भाज्या निवडून नीट करून ठेवून मगच आपलं पुढचं जे काय आहे ते आवरायला घ्यायचं. तरी ते चहा घेतल्यानंतर मी डायरेक्ट हे ठेवायलाच घेतलं. मग कुकर त्याने लावून घेतला, सगळं जेवण करून घेतलं आणि माझा मिक्सर बंद पडलेला आहे. तर आता पर्याय नाही म्हणून कुटणीचा वापर, तर पहिला हेच वापरत होतो आपण मिक्सर. ते आता हे नंतर आलेत, पण आता काय करायचं, अडचणीच्या वेळेला ह्या गोष्टी सगळ्या उपयोगी पडतात. तर आता हेनंच काम चालवायला लागणार होतं आणि तोपर्यंत मशीन लावायची होती. आता म्हटलं हे दोन्ही काम एकत्र, इकडं जरा लक्ष दे तिकडं जरा लक्ष दे असं व्हायला लागले. तर ही मशीन ऑटोमॅटिक म्हणजे फक्त कपडे धुवून झाल्यानंतर बंद होत्या तेवढ्यातच ऑटोमॅटिक आहे. नाही तर सगळं हिला बघायला लागते, लक्ष द्यायला लागते, पाणी ते लावावं लागते ह्याच्यात. आणि तर आता ह्याचं लिक्विड आणायचं, तर निरमा पावडरच मी आता वापरले आता थोडे दिवस तसंच. तर बघायचं जायचं आहे बाहेर, तर एवढा पसारा सगळा राडा पडलेला होता. तर जास्त ब्लॉग काही येत नाहीत माझं, कारण तिकडं जाणं येणं जमना झाले दोन्ही सगळ्या गोष्टी, घरातलं पण आवरायचं असते आणि त्यामुळं तर मी दुकान पण लावलेलं नाही. आता जोपर्यंत ते पेशंट घरला येत नाही तोपर्यंत दुकानाचं आता जरा बाजूलाच ठेवलेलं आहे. तर ह्याच्यात मी व्हील पावडर वापरलेली आहे. तर सगळ्यांना जेवाय घातलं, डबं भरून घेतलं आणि म्हटलं चला आता मी पण जेवून घेतो. तर आजचा ब्लॉग छोटा येत आहे. तर कसा वाटला ब्लॉग, तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला माझ्या सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे मला. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.